आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. बाळा, झोप लागत नव्हती. ते आता कुत्रा रडायला लागला. खूप भीती वाटते ग मला. का? कुत्र्याचं रडणं अपशकुन मानतात. शिवाय मला एक स्वप्नही पडलं होतं. काय हे बाबा, तुम्ही पण या कसल्या शुभ आणि अशुभाच्या भानगडीत अडकलाय. असं काही नसतं. बाळा, जेव्हा वाईट वेळ येते ना, तेव्हा असे विचार साहजिकच मनात येतात. बाबा, जर असे विचार मनात येतात ना, तर ते काढून टाका. सगळं चांगलं होईल. आई लवकर घरी परत येईल. बाळा, पण मनातले विचार कोणी थांबवू शकतं का? आणि माझं मन असहाय्य होऊन हॉस्पिटलमध्येच अडकलंय. हॉस्पिटलमध्ये का? कारण तू मला सकाळपासून हॉस्पिटलमध्ये जाऊच दिलं नाहीस. तुम्ही पण ना बाबा. आई बरी आहे. डॉक्टर म्हणाले की तिची तब्येत आता हळूहळू सुधारत चालली आहे. तरी माझं मन तिथेच अडकलंय. बरं ठीक आहे, तुम्ही ना सकाळी उठून आंघोळ करून सरळ हॉस्पिटलमध्ये जा. पण आता झोपा ना, किती उशीर झालाय. मला झोप येत नाहीये ग. तू जाऊन झोप जा. बरं ठीक आहे, पण लवकर झोपा. हो हो, झोपेन मी. घड्याळ बघितलंस का विकी दादा? किती वाजलेत ते? मी कशाला घड्याळात बघू? रात्रीचा दिवस झालाय. मग काय करू? मी तो सूर्यनारायण उगवायचा थांबवू? हे बघ विजय, माझ्यात एवढी ताकद नाही आहे की मी सूर्यनारायणाशी वैर घेईन. मी वर जातोय. पण एवढी ताकद आहे की गावात दहशत पसरवू शकतोस हा? हे बघ विजय, लहान भाऊ आहेस, लहानच रहा. मोठा व्हायचा प्रयत्न करू नकोस आणि सारखा सारखा अशी माझी वाट अडवत जाऊ नकोस. जर मोठे स्वतःची वाट चुकत असतील ना, तर छोट्यांनाच मार्ग दाखवावा लागतो. तू मला फक्त इतकंच सांग, कुठे गेला होतास? कशाला नसत्या चौकशा करतोस बाबा? मी पहिल्यांदा एवढ्या उशिरा आलोय का? विकी दादा, मी साध्या शब्दात विचारतोय. सांग मला प्लीज. आणि मी नाही सांगितलं तर? सांगावं तर लागेलच. काय दिवस आलेत. माझा भाऊ इंजिनिअरिंग सोडून रखवालदारी करायला लागलाय. पण तुला सांगतो, ह्या घराला कोणत्याही रखवालदाराची गरज नाही आहे. हे शंकर सिंग आणि विक्कीचं घर आहे, समजलं? हे जेवढं तुझं घर आहे ना विकी दादा, तेवढंच माझंही घर आहे.
म्हणून मला तुला हे विचारण्याचा पूर्ण हक्क आहे की तू कुठे गेला होतास. अरे भाऊ, तू फक्त स्वतःच्या कामाशी काम ठेव ना. कशाला माझ्या कामात नाक खुपसतोयस? मी तुझ्या कामात नाक खुपसत नाहीये. मला फक्त एवढं सांग की तू कुठे गेला होतास, प्लीज. विजय, आजपर्यंत तर मला बाबांनीही नाही विचारलं कधी येतोयस, कधी जातोयस. तू त्यांच्यापेक्षा मोठा आहेस का? मी तुझ्यापेक्षाही लहान आहे, पण या घरासाठी तुला विचारणं माझं कर्तव्य आहे. तुझे ह्या घरासाठी आणखीही कर्तव्य आहेत. तू तिकडे लक्ष दे. मला त्याची जाणीव आहे दादा. जर असती तर दिसली असती. असा माझ्या वाटेत आड आला नसतास, समजलं? बाबांची प्रतिष्ठा धुळीस मिळते आहे. तू त्याचा विचार कर. म्हणजे तुला वाटतं की तू जे काही करतोयस त्याने सगळी प्रतिष्ठा परत येईल? हो, परत येईल. कसल्या भ्रमात आहेस रे दादा? तू जे करतोयस ना त्याने घराण्याची प्रतिष्ठा वाढत नाहीये, कमी होत चाललीये. मग काय तू साधू महात्मा झाल्याने ती परत येईल? जा विजय, मला माझं काम करू दे. तू तुझं काम कर. काम? असं कोणतं काम करतोयस रे दादा तू? जरा मलाही कळू देत. जिला लग्न करून घरी आणून बसवलंयस तिला कधी तिची सुखदुःख विचारलीयस? तिला काय त्रास होतोय ते? हे बघ, जास्त कटकट करू नकोस. कालपासूनच माझं डोकं फिरलंय. आता आणखी तमाशे नकोत. मला जाऊ दे. आज तर तू सुटलास विकी दादा, पण मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवेन. ही सकाळी सकाळी ॲम्ब्युलन्स? बाबूलाल, 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 काय झालं? अरे सांग ना. काका, वहिनी, आई, दादा, आई, मालती, आई, काय झालं? आई, मालती, आई, काही बोलत का नाहीस? मालती. बाबा, काय झालं? काल तर डॉक्टर म्हणाले होते की तू बरी झालीयस. काकी, सांगा ना हिला. मालती, माझ्याशी बोलत का नाही? आई, बोल नाही. आई, डोळे उघड नाही. आई, उठ नाही. बोल ना माझ्याशी. आई, उठ नाही. अरे सय्यद भाई, आता तर शेतीचं काम होतच नाही. तू आलास तर थोडी मदत झाली. आता तर सगळं झालं ना. आता मी निघतो. मला शेंगदाणे घेऊन घाण्यावर पण जायचं. अरे घाण्यावरनं आठवलं की काल माझ्या शेतावर गेलो होतो आणि तुझ्या शेतावर नजर फिरवली. काय मस्त ऊस भरलाय रे. कोणाची दृष्ट लागू नये पंडित. खूप चांगलं पीक आलंय आणि उभं पीक बघूनच शेतकरी खुश होतो बघ. म्हणूनच तर चेहऱ्यावर चमक आलीये. अरे ही चमक नाही, आनंद आहे. चमक तर तेव्हा येईल जेव्हा चांगले पैसे मिळतील. मिळतील मिळतील, नक्की मिळतील. आता पैसे मिळून देणं तर सरकारच्या हातात आहे भाऊ. आता सरकारसाठी आपला रघु आहे ना. रघुला सांग साखर कारखान्यात जायला आणि जाऊन ऊसाचा प्रस्ताव ठेवायला. अरे जर असं झालं तर ज्याने ज्याने ऊस लावले त्या सगळ्यांचं भलं होईल. हा, नक्की होईल. आपल्या रघुवर भरोसा नाहीये का? अरे भरोसा तर आहे, पण सगळ्यात जास्त विश्वास तर मला मालती ताईंवर आहे. त्यांच्या एवढा विश्वास कोणावरच नाही. त्या सरपंच होतील तेव्हा कुठं. दादा 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 खूप वाईट झालं. अरे दादा. काय झालं ते हा. सांग ना. अहो खूपच वाईट झालंय दादा. अरे, पण काय तरी झालं? काय?
मालतीताई दादा काय मालतीताई आपल्याला सोडून गेल्या अरे काय बोलतोयस तू हे? मालतीताई आई बोल नाही, मी तुझ्याशिवाय कशी जगू? आई मी तुझं सगळं ऐकेन, तू जे सांगशील ते सगळं करेन. बोल नाही. ताई आता कायमच्या शांत झाल्यात भारती. त्या आता कधीच बोलणार नाहीत. सांभाळ तू स्वतःला. कसं सांभाळू काकी? आतापर्यंत तर आई सांभाळत होती, सांगा ना कशी सांभाळू? आई बोल नाही. बाबा तुम्ही सांगा ना. ताई नेहमी आपल्या सोबत राहतील, आपल्या प्रत्येक सुखदुःखात. मालती, तू स्वतःचं वचन मोडलंयस. तू आयुष्यभर सोबत राहायचं वचन दिलं होतंस ना. आता आम्हाला तू तू पोरका करून चाललीस. दादा दादा स्वतःला सांभाळा, सांभाळा स्वतःला. अरे कसं सांभाळू? मला तर मालती सांभाळायची. तुम्ही जर असं केलं तर बाकीच्यांचं काय होईल? स्वतःला सांभाळा दादा. दीनानाथ, हे बघ, हे जग तर नश्वर आहे. स्वतःला सांभाळ. स्वतःच्या मुलीकडे बघ. बघा ना, मला ती आपल्या सगळ्यांना. बरोबर आहे दीनानाथ तुझं. दुःखाचा डोंगर कोसळलाय आपल्यावर. माने काका, हे तर खूपच वाईट झालं. आता कुणाला ठाऊक होतं की सरपंच होताच एवढं मोठं संकट येईल. आता तर एकाकीपणाच गुरुजींचा सोबती असेल. आता कोणी काय करू शकते? जगणं आणि मरणं माणसाच्या हातात तर नसतं ना. बाबूलाल दादा, काय? गुरुजींना एकदा विचारून बघूया काय काय सामान मागवायचंय ते. अरे तुला तर ठाऊकच आहे ना काय मागवायचं ते. हा, जे हवंय ते सगळं मागव. आता ह्या दादांना काय विचारायचं? जा. बरं, हा जा. आणतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय हिंद साहेब. अरे अरे इन्स्पेक्टर साहेब, जय हिंद जय हिंद. कसं येणं झालं आज सकाळी सकाळी? काही खास काम? मंत्री साहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. अहो, काही उलट सुलट प्रश्न विचारू नका. नाही, मला एवढंच विचारायचं होतं की तुम्हासनी काय ज्योतिष विद्यापीठ येते का काय? का? अरे तुम्ही काल भविष्यवाणी केली सा आणि आज मालतीताई वैकुंठाला पोहोचल्या. प्रेत त्यांच्या घराला पाठवून दिले. खूप दुःख झालं. आता ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. होय, ईश्वर मालतीताईंच्या मृतात्म्याला चिरशांती देवो. मृत्यू खूपच दुःख देऊन जातो. आपल्या माणसांना अनाथ करतो. उरतो तो फक्त आक्रोश. म्हणूनच म्हणतो की हे सगळं जग मोहमायेनं भरलेलं आहे. वा मंत्री साहेब, मला असं वाटतंय की तुम्ही शास्त्रांचा बी चांगलाच अभ्यास केलेला आहे.
अनुभव, आयुष्याचा अनुभव. जेव्हापासून या राजकारणात उतरलोय तेव्हापासून दररोज 10 नव्या चेहऱ्यांना भेटतो. आणि सर्व चेहरे 10 नवी पुस्तकं असतात. आणि प्रत्येक पुस्तकामध्ये 10 नवे प्रश्न असतात, संभावना असतात. पण एक गोष्ट नक्की की मालतीताईंचं अशा प्रकारे कायमस्वरूपी शांत होणं माझ्यासाठी एक शुभशकुन आहे. ते कसं काय? तुम्ही खरंच निर्बुद्ध आहात इन्स्पेक्टर साहेब. अहो, आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती ती, आणि त्यात पहिला नंबर तुमचा होता. माझ्या कसं काय? आता तुम्हाला कोणीच काही विचारणार नाही, आणि माझ्या मनावरचंही दडपण निघून जाईल की मालतीताई शुद्धीवर येऊन कोणास ठाऊक काय जबाब देतील आणि कोणाकोणाचं नाव घेतील. याचा अर्थ तर असा झाला मंत्री साहेब की ज्या ज्या लोकांची नावं येण्याची शक्यता होती त्यांनी तर जल्लोष केला पाहिजे. ओहो, अहो इन्स्पेक्टर साहेब, यालाच तर म्हणतात तुमची राजनैतिक अपरिपक्वता. अहो, जल्लोष करायची काय गरज आहे? फक्त संकट टळलं. वय वय सर, बरोबर आहे. नेहमी लक्षात ठेवा की काठी अशी मारा की आवाज आला नाही पाहिजे. ओ म्हणजे मंत्री साहेब, ह्याच्यावरनच ती हिंदीतली म्हण रूढ झाली आहे की सांप भी मर जाए और लाठी भी ना टूटे. बलात्कार, लूट, हत्या, स्कॅम. अरे दादा, तू असं वर्तमानपत्रावर का राग काढतोयस? अरे या काय बातम्या झाल्या? सकाळी सकाळी अशा बातम्या वाचून डोकं फिरतं रे. एकही चांगली बातमी नाहीये ज्याने जरा मन शांत होईल. दादा, मी जी बातमी घेऊन आलोय ना, त्या बातमीपेक्षा तुला या बातम्यांपेक्षा जास्त त्रास होईल. आता तू सकाळी सकाळी कोणती वाईट बातमी घेऊन आलेस बाबा? काय सांगायचंय? काय झालं? दादा, ते मालतीताईंचं निधन झालं. काय? हो दादा. ही तर खूपच वाईट बातमी आहे. हो दादा, पूर्ण कुटुंबाला धक्का बसलाय आणि त्या अचानक गेल्याने पूर्ण गावावर शोककळा पसरली. अरे पण प्रमोद, आता कालच तर त्यांची तब्येत सुधारली होती. ते तर मला माहित नाही दादा, पण आज सकाळी सकाळीच त्यांचं प्रेत आलंय आणि गुरुजींच्या घरी सगळ्या गावाने गर्दी केली आहे. काय अवस्था झाली असेल त्यांच्या कुटुंबाची. आता काय परिस्थिती आहे तिथे? दादा, त्यांचे काही नातेवाईक येणार आहेत, त्यांची वाट बघतायत. ते आल्यावर मग निघेल दुपारी अंत्ययात्रा. मलाही गेलं पाहिजे. एखाद्याच्या आनंदात सहभागी नका हो, पण दुःखात नक्की सहभागी व्हा. प्रमोद, तू एक काम कर, इथेच थांब. मी लगेच आईला सगळं सांगून आणि कपडे बदलून येतो. ठीक आहे दादा. दीनानाथ, मालतीला शेवटचं बघून घे. दीनानाथ खूप कमी वयात गेली, पण लळा लावून गेली. आपण मालतीला कधीच विसरू शकणार नाही. अरे भाऊ, पण आता खूपच उशीर होतोय. तिरडी तरी उचला. कुठे घेऊन चालत माझ्या आईला? सोडा, नका घेऊन जाऊ माझ्या आईला. भारती, 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 सांभाळ स्वतःला. नको.
ताईला तिथेच घेऊन जाताय जिथे एक दिवशी सगळ्यांना जायचं असतं. सांभाळ. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता